मित्रहो, महाराष्ट्राचे आद्य कुलदैवत दख्खनचा राजा ज्योतिबा मायेच्या छत्रछायेत आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पन्हाळ्याच्या पायथ्याशी वसलेल्या कोतुली गावचे सुपुत्र शंकर किसन पाटील म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत आबालवृद्धांना आपलं वाटणारं हे उदयोन्मुख नेतृत्व. शंकर पाटील सभापती असल्यावेळी आमच्या गावासाठी भयंकर झटून त्यानं काम केलेलं आहे. आमच्या गावात त्यानं 5 बोरे मारल्या. तिथनं आपले नळ योजना सावकरच्या मागं लागून नळ योजनेवरून आमच्या गावाला पाणी त्यानं प्यायला दिलेलं आहे आणि ते गाव सगळं पाणी पित आहे. त्याबद्दल काहीसुद्धा शंकर पाटलासाठी अडचण आमची नाही आहे. अरे मी नाळालाच मतदान करणार आहे. सर्व्हिस सगळीच नाळालाच मतदान करा. राजकीय क्षितिजावरचा आपला हक्काचा माणूस म्हणून शंकर पाटील अखंड तालुक्यात आज प्रसिद्ध आहे. कोणताही राजकीय संपन्न वारसा नसताना आणि कोणतीही दौलत नसताना गोरगरीब सामान्य माणसं हीच आपली खरी दौलत समजून शंकर पाटील यांनी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राजकारणात प्रामाणिकपणाने स्वतःचं वलय तयार केलं. नमस्कार, माझं नाव श्रीकृष्ण चंद्रकांत बुरके. माणसात जो देव माणूस असतो तो कोण असतो? रिझल्ट लागायच्या आधी 4-5 दिवसापूर्वी वडील वारले होते. त्यानंतर मला वडील वारल्यानंतर सगळी घरची जबाबदारी आर्थिकदृष्ट्या माझ्यावर पडली होती. तर काकांनी त्यावेळी मला सांगितलं की तुला जे डिप्लोमाला 3 वर्ष काय लागते त्याचा खर्च सांगितल्याप्रमाणे 3 वर्ष माझा पूर्णपणे खर्च उचलला. कामाला लागलो. त्यानंतर पहिला जो पगार मला मिळाला 5,000 रुपये तो मी त्यांना द्यायला त्यांच्याजवळ गेलो. तर त्यांनी तो पहिला पगार घेतला नाही. तरी पण म्हणजे मी त्यांना विनवणी केली तरी पण त्यांनी घेतला नाही. मग शेवटी माझा एक हट्टाच म्हणून त्यांनी फक्त 5,000मधून 100 रुपये काढून घेतले. जिल्हा परिषद निवडणुकीला तुम्ही सर्वांनी माननीय शंकरराव पाटील यांना बहुमताने विजयी करा हीच माझी इच्छा. 90च्या दशकात आमदार संजय दादा गायकवाड नावाचं एक वादळ राजकीय क्षितिजावर निर्माण झालं. प्रत्येक सर्वसामान्य माणसाला आपुलकीनं जवळ करणाऱ्या संजय दादांची कार्यपद्धती लोकांना भावली होती. कोणत्याही सभेत चहा वाटण्यापासून खुर्च्या मांडण्यापर्यंत कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या शंकर पाटलांना आकर्षित करून गेले आणि हळूहळू शंकर पाटील हे नाव राजकीय चळवळीशी जोडले गेले. आज पातूर शंकर पाटलांना गावामध्ये चांगला विकास केलेला आहे. भाचरवाडीची पोरं पाण्यात नेत होती. तिथं पूल बांधलं, गावात ग्रामपंचायत बांधली. परत पाईपलाईन 8 दिवसातनं एकदा पाणी गावाला येतं. गावाला पाईपलाईन आणली. हक्कला प्रत्येक जणांच्या धावून येतेले शंकर पाटील आहे. अहो मी नारळाचं बटन दाबून शंकर पाटलाला मतदान करणार आहे. तुम्ही पण करा. खाजगी वडापचा ड्रायव्हर म्हणून काम करणारा शंकर वाड्या वस्त्यावरच्या गरीब पेशंटना दवाखान्यात पैसे न घेता पोहोचवू लागला. तर कधी एखाद्या मावशीचे प्रवासाचे पैसे न घेता फक्त आशीर्वाद घेऊन त्यांना सुखरूप घरी पोहोचवू लागला. कोणाच्याही घरी कसलीही अडचण आली तर शंकर आपुलकीने धावून येत असे. नमस्कार, मी शंकर खोत भारतीय सेना दलामध्ये कार्यरत होतो की झुणकाभाकर केंद्र इथं मराठी शाळेच्या जवळ आहे. आम्ही दोघं गेलो असता ही म्हातारी कोण म्हणून विचारलं तर त्या म्हातारीला वरती त्या झुणकाभाकर केंद्रामध्ये वर पत्रा घालून तिचा सर्व खर्च शंकर पाटील स्वतः बघत होते. अशा गोरगरिबांची जाण असलेल्या शंकर किसन पाटील यांना जिल्हा परिषद सभागृहामध्ये एक मुकाने पाठवूया आणि त्यांचे चिन्ह आहे नारळ. नारळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करूया. अशा या शंकर पाटलांचे आचार विचार आणि कर्तृत्वाचे सूर जुळले ते तालुक्यातील एका उमद्या आणि वादळी व्यक्तिमत्वाशी. त्या झुंजार व्यक्तिमत्वाचं नाव होतं बळवंत पाटील मास्तर. गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी नेहमी सत्याची बाजू घेणारे मास्तर म्हणजे एक झुंजार वादळी पर्व अशी मास्तरांची ओळख तालुक्यात प्रसिद्ध झाली होती. अशा या संघर्षशील आणि न्यायी व्यक्तिमत्वाच्या सानिध्यात शंकर पाटलांचा राजकीय प्रवास सुरू झाला आणि या गुरुशिष्यांच्या जोडीने पन्हाळ तालुक्यात समाजाशी नाळ जोडत सात्विक आणि सुसंस्कारित राजकारणाचा पायंडा सुरू केला. नमस्कार, मी प्रशांत बळवंत पाटील कोथोली जिल्हा परिषद मतदारसंघातून जनस्वराज्य शक्ती पक्षातर्फे शंकर किसन पाटील हे उमेदवार उभे आहेत. ज्यावेळी ते पंचायत समिती उपसभापती होते त्यावेळी अनेक कोट्यवधीची कामं या पंचायत समितीच्या गणात करायचं काम त्यांनी केलेलं आहे आणि गरिबांचा आणि होतकरू माणसांचा असा हा सर्वसामान्य कार्यकर्ता आज जिल्हा परिषद उमेदवार म्हणून उभा आहे. त्याला सर्वांनी आपण निवडून आणूया आणि त्यांच्या नारळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजयी करूया. आमचं ठरलंय, आमचं मत नारळाला, शंकर किसन पाटलांना आणि तुमचं इथे. लोककल्याणासाठीच पन्हाळा पंचायत समितीचे दार जनतेने शंकर पाटलांसाठी प्रेमाने खुले करून दिले.
शंकर पाटलांना तालुक्यातील जनतेने आपुलकीने मतदान देऊन निवडून दिले. परंपरेच्या धनशक्तीवर जनशक्तीने अर्थात विनयजी कोरे सावकारांच्या जनसुराज्य शक्तीने विजय मिळवला आणि अवघ्या 5 वर्षात अविश्वसनीय अशी विकासाची गंगा शंकर पाटलांच्या कार्यातून अवतरली. नमस्कार, मी सुनंदा बळवंत पाटील, कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे नेते आदरणीय बळवंत पांडुरंग पाटील यांची मी सुविद्य पत्नी. कोतोली मतदारसंघातून जनसुराज्य पक्षातर्फे सध्या शंकर किसन पाटील निवडणूक लढवत आहेत. शंकर पाटील म्हणजे सर्वसामान्यांचा नेता, सर्वसामान्यांसाठी झटणारा हात असा तरुण आहे. उपसभापती म्हणून त्यांनी कोट्यावधी कामे मतदारसंघात केलेली आहे. अशा शंकर किसन पाटील उमेदवाराला बहुमत देऊन प्रचंड मतांनी निवडून आणे हीच कळकळीची विनंती. शंकर पाटील पंचायत समितीवर निवडून गेले आणि गावागावात विकासाचं चक्र गतिमान झालं. पंचायत समितीची विकास कामं गटातटाचा पक्षाचा विचार न करता सामान्यांच्या घरापर्यंत आली. तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने हायटेक होऊ लागले. प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारला. तालुक्याला सर्वसामान्यांबरोबरच आबालवृद्धांना 24 तास विकास कामासाठी अगदी हक्काचा उपसभापती मिळाला होता. तालुक्यात पहिल्यांदाच शेकडो गरजूंना इंदिरा आवास योजनेतून बेघर घरे मंजूर होत गेली. गावागावातील सडका पक्क्या झाल्या. गावालगतच्या मोऱ्या बंधारे नवीन झाल्यामुळे पावसाळ्यात होणारे लोकांचे कित्येक वर्षांचे हाल थांबले. मी आनंद रामचंद्र कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य, कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघातून 2007 ते 2012 पर्यंत या गणातून मी निवडून आलो. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्याकरता आता कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघातून शंकर किसन पाटील आमच्या जनस्वराज्य पक्षातर्फे सर्व जे काही प्रयत्न आहेत ते आम्ही माजी जिल्हा परिषद सदस्य या नात्याने प्रयत्न करणार आहोत. कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आणण्याची आमची जोरदार तयारी चालू आहे. तरी आमच्या जनस्वराज्य पक्षाचे चिन्ह नारळ आहे. या नारळ चिन्हावर तुम्ही बहुमोल मताचा शिक्का मारून त्यांना विजयी करावे असे मी सगळ्यांना आवाहन करत आहे. उपसभापती असताना शंकर पाटील तालुक्यातील प्रत्येक शाळेत वैयक्तिक भेट देऊन व्यवस्थापनाची चर्चा करू लागले. शाळेच्या दर्जा सुधारण्यासाठी लक्ष देऊ लागले. शिक्षकांच्या समस्या सोडवू लागले. सर्वांशी अत्यंत जिव्हाळ्याने वागणारा निर्व्यसनी सुसंस्कृत असा शंकर पाटील हा प्रत्येक तरुणाला आपल्यातला वाटतो. माता भगिनीला आपल्या जिव्हाळ्याचा भाऊ वाटतो, तर ज्येष्ठांना आपल्या मुलासारखा वाटतो. मी आनंद शिरपती तिरी पाटपणाला, माजी जिल्हा परिषद सदस्य, कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अधिकृत उमेदवार म्हणून आमच्या पक्षाचे शंकर किसन पाटील कोतोली आणि कोतोली गण आणि बाजारभोगाव गणातील नितीन शामराव पाटील बाजारभोगाव यांची अधिकृत उमेदवारी म्हणून घोषणा झालेली आहे. शंकर पाटील हे माझे स्नेह असून पंचायत समितीचे उपसभापती म्हणून मतदारसंघात काम केलेलं आहे. सगळ्या सुखादुखात सगळ्या कार्यक्षम असा उमेदवार सावकर साहेबांनी त्यांना अधिकृत घोषणा करून उमेदवारी दिलेली आहे. त्यांना संपूर्ण आपल्या गणातील, कोतोली गणातील, बाजारभोगाव गणातील, अधिक कोतोली मतदारसंघातील जिल्हा परिषद उमेदवार म्हणून त्यांना सर्व लोकांनी किंवा सर्व मतदारांनी याचप्रमाणे जनस्वराज्याचा आमचे चिन्ह नारळ, सर्व मतदार बंधू भगिनीनो नारळ्या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने त्यांना विजय करावी. शंकर पाटील यांना तालुक्यात एक झुंजार आणि संघर्षशील नेता म्हणून ओळखलं जातं. 24 तास उपलब्ध असणारा नेता म्हणून शंकर पाटलांची वेगळीच ओळख आहे. आपल्याकडे आलेला माणूस कोणत्या गटाचा आहे किंवा कोणत्या पक्षाचा आहे असा कोणताही विचार न करता अत्यंत आपुलकीने शंकर पाटील कार्य करत असतात. मी नितीन शामराव पाटील, माजी सरपंच बाजारभोगाव, माजी अध्यक्ष पन्हाळा तालुका सरपंच संघटना, विद्यमान सदस्य कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन, जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवार म्हणून मी ह्या गणातून निवडणूक लढवत आहे. जनस्वराज्य शक्ती पक्ष संघटनेचे गेली 15 वर्षे काम करत असताना संघटन कौशल्य, संघटनेच्या प्रेमापोटी नामदार विनय कोरे सावकारांचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून आपल्या जनतेची मी सेवा करीत आहे. इथून पुढे मला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी यासाठी मी आपल्या समोर माझे सहकारी कोतोली गण जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार माननीय शंकर किसन पाटील व मी स्वतः यांच्यासमोर नारळ चिन्ह
यासमोर बटन दाबून आम्हाला प्रचंड विजय करावं असं आपण सर्वांना मी आवाहन करीत आहे. अशा या तुमच्या आमच्या विचाराशी जुळणाऱ्या आपल्यातल्या शंकर पाटलांना जिल्ह्यातील गावागावाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेला प्रचंड मते देऊन निवडून आणूया. उमेदवार देत असताना पन्हाळा पंचायत समितीमध्ये उपसभापती म्हणून ज्यांनी चांगलं काम करून दाखवलं आणि लोकमानसामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला असे शंकर पाटील कोतोलीतले उमेदवार आपण जिल्हा परिषदेसाठी जाहीर केलेले आहेत आणि सगळेच कार्यकर्ते जोमानं कामाला लागलेले आहेत आणि त्यामुळं ह्या निवडणुकीत मला कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी दिसत नाही. जे विकासाचं नातं त्या मतदारसंघामध्ये आम्ही निर्माण केले ते ह्या निवडणुकीच्या माध्यमातून अजून दृढ करण्याचा निर्धार आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे. चांगले सक्षम उमेदवार आपण जे लोकांना पाहिजे आहेत असे उभा करतोय. त्यामुळं पन्हाळा तालुका हा जनस्वराज्याला घवघवीत यश देणार, शेववाडी तालुकाही देणार, राहिलेले हातकणंगले तालुक्यातले करवीरमधले उमेदवारसुद्धा चांगल्या मताधिक्यानं निवडून येतात याची मला खात्री आहे. शंकर पाटलांचा लढा तुमच्या आमच्या संघर्षासाठी आहे. शंकर पाटलांचा लढा सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठीच आहे. उद्याच्या या आपल्यातल्याच हक्काच्या चांगल्या माणसाला त्यांच्या नारळ या चिन्हासमोरील बटन दाबून निवडून आणूया आणि सन्मानाने जिल्हा परिषदेच्या सभागृहात पाठवूया. नमस्कार, मी शंकर किसन पटेल. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी पन्हाळा पंचायत समिती उपसभापती होण्याचा मान मला मिळाला. या मिळालेल्या संधीचं मी सोन्यात रूपांतर करण्याचा माझा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार फंड या माध्यमातून विविध योजना मतदारसंघात पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. शेकडो लोकांना घरकुल योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचबरोबर शेतीसाठी लागणारे कीटकनाशके, अवजारे, शेती पंप ह्या सरकारच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या विकास कामाच्या जोरावर होऊ घातलेली जिल्हा परिषद निवडणूक मी लढवत आहे आणि ही लढवत असताना तुम्हा सर्वांची साथ हवी. साथच नाही तर तुमच्या हात सुद्धा हवी आणि माझ्यासोबत असणं गरजेचं आहे आणि तुमच्या या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी ही जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे. लक्षात ठेवूया, जनस्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर किसन पाटील यांचे चिन्ह आहे नारळ. आपली शक्ती जनस्वराज्य शक्ती आणि आपला शंकर पाटील आपल्या हक्काचा माणूस.